पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात सुपेकर बंधूंचे भव्य दिव्य गणेशमूर्ती दालनात वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक व सुबक गणेशमूर्ती आपल्याला पाहायला मिळतात। भोर जिल्ह्यात सुपेकर बंधूंचे गेले 23 वर्ष गणेशमूर्ती दालन आहे आणि ह्या दालनात गणेशमूर्ती खरेदी करण्यासाठी पुणे तसेच पुण्याबाहेरून गणेश भक्त हे येत असतात। सुपेकर बंधूंच्या दालनातील गणेशमूर्तीला विदेशात सुद्धा मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। भोर तालुक्यातील प्रसिद्ध आईस्क्रीम विक्रेते असूनही फक्त गणेश बाप्पाची सेवा करता यावी ह्या हेतूने गणेश मूर्तीचे दालन त्यांनी सुरू केले। वेगवेगळ्या प्रकारचे दालन आपण पाहतच असतो, परंतु गणपती बाप्पाचे दालन जर बघायचं असेल तर भोर तालुक्यातील सुपेकर बंधूंच्या गणपती मूर्तीच्या दालनाला एक वेळेस अवश्य भेट द्या। नमस्कार, मी अमिता कदम महाराष्ट्र 24 तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। गणपती बाप्पाचं आगमन आता काही दिवसांमध्ये जाऊन ठपलं आहे। सगळे गणपती बाप्पाची आतुरतेने वाट बघत आहे। आपण आहोत आता भोर तालुक्यामध्ये। भोर तालुक्यामध्ये 50 मूर्तीपासून सुरू झालेले आज व्यवसाय हजारो मूर्तीपर्यंत येऊन ठेपला आहे। आपण आहोत अमर सुपेकर यांच्या सुपेकर बंधूंनी भव्य दिव्य दालनामध्ये, ज्यांचं 3 मजली असं भव्य दिव्य दालन आहे। आपण त्यांची संवाद साधणार आहोत की नेमकं आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू असताना ते ह्या गणपती व्यवसायाकडे कसे वळले। सर, आपण भोर तालुक्यातील प्रसिद्ध आईस्क्रीम विक्रेते आहात, असं असताना सुद्धा गणपती व्यवसाय करण्याची संकल्पना नेमकी कशी सुचली? 2001 सालीच आईस्क्रीमचं दुकानचं मोठ्या भावाने टाकलं। त्यावेळेसच असं डोक्यामध्ये होतं की पावसाळ्यामध्ये आपण या जागेत काहीतरी जागेचा उपभोग घेतला पाहिजे। मग त्यावेळेस भावाचं आणि माझी चर्चा झाली की फार पूर्वी, काही वर्षापूर्वी, म्हणजे कमीत कमी 40-50 वर्षापूर्वी आमचे आजोबा इथं गणपती विकायचे। त्या संकल्पना मनामध्ये आली की आपण स्वतः गणेश मूर्ती विकली पाहिजे। मग त्यावेळेस मी आणि भावाने मिळून सुरुवातीला 50 गणेश मूर्ती आणल्या आणि आज 23 वर्षामध्ये 50 गणेश मूर्ती मी विकायचो, ते आता कमीत कमी इथं 1165 गणेश मूर्ती यावर्षी मी सेल करणार आहे। सर, गेले 23 वर्ष आपण हा व्यवसाय सुरू केला आहे, लोकांचा कसा प्रतिसाद असतो? 23 वर्षामध्ये जास्त अनुभव मला आत्ता आला, म्हणजे 2023 आणि 2024 ज्यावेळेसपासून ड्रेपरी घातलेली गणपती यायला सुरुवात झाली, त्या टायमिंगला मी माझ्या डोक्यात संकल्पना आली की आपण ड्रेपरी घातलेले गणपती पूर्णपणे चालू केले पाहिजेत। आणि माझ्या दुकानातले असे कर्मचारी नाही म्हणतात, माझे मित्र परिवार, त्यांनी मला ही जास्त करून संकल्पना डोक्यामध्ये आणली की दादा आपल्याला हे पूर्णपणे गणपती ड्रेस घातले गणपती पूर्णपणे बनवले पाहिजेत। तर मी काय करतो, मी आता फक्त मॅनेजमेंट बघतो, म्हणजे मी स्वतः काही कुठल्या गणपती मूर्ती करत नाही। सगळे माझे हे आमचे अमोल असू दे, नंतर अक्षय, मयूर, कार्तिक, हे पूर्णपणे टोटल सगळे गणपती हेच वर्क काम असू दे, डायमंडचं काम असू दे किंवा त्यांना ड्रेपरी घालायचं काम असू दे, हे पूर्णपणे ही 14 जणांची एक टीम आहे आणि ती टीम अहोरात्र पूर्णपणे कष्ट घेत असते। पूर्णपणे ते डोक्यात असतं की बाबा प्रत्येक मूर्तीमध्ये नवीन काहीतरी संकल्पना केली पाहिजे आणि नवीन त्यातलं त्यांच्या मनात ज्या रोजच्या रोज ज्या आयडिया येतात त्या रोज मला सांगतात, दादा आपल्याला हे केलं पाहिजे, दादा आपल्याला ते केलं पाहिजे। त्यानुसार मी त्या पूर्णपणे फॉलोअप करत असतो। सर, हजारोच्या संख्येने गणेश मूर्ती ह्या विकल्या जातात, नेमका कुठकुठे ठिकाणी विकल्या जातात? म्हणजे फक्त भोर तालुक्यापर्यंत मर्यादित आहेत, महाराष्ट्राबाहेर का महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा जात असतात त्या? मी म्हणजे माझे जे गणेश मूर्ती आहेत, माझ्यासारखे गणेश मूर्ती सुद्धा बाहेर आहेत, पण मी त्यांना जे काम करतो त्यामुळे माझ्या गणेश मूर्तींना एवढा प्रतिसाद मिळालेला आहे। म्हणजे यावर्षी तर जास्त प्रतिसाद मिळाला, म्हणजे माझे सातारा, कोल्हापूर तिथं त्या मूर्ती तयार होत असतात, पण काही लोकांना इथल्या गणेश मूर्ती आवडतात। सातारा, कोल्हापूर, कराडपासून सासवड, पुण्या आणि जास्त करून म्हणजे माझे 2-3 मित्र आहेत, त्यांनी सिंगापूरला गणेश मूर्ती इथनं घेऊन गेलेत। आणि आमच्या भोर भागाला आणि मुंबई भाग असं एक ग्रामीण भाग आणि शहरी भाग असं एक वळण आहे, त्यामुळे जे मुंबईला जो परिवार कामाला आहे ते काही लोक इथं भोरमध्ये राहायला येतात आणि ते इथनं मूर्ती मुंबईला घेऊन जातात। सर, आपली एवढी चांगली राजकीय पार्श्वभूमी असताना सुद्धा महिनाभर आपण गणपतीची सेवा करता, त्याचं नेमकं कारण काय आहे? राजकीय पार्श्वभूमी तर आहेच आहे, पण आपलं कसं माहिती का, एक काही प्रमाणामध्ये लोकांची सेवा सुद्धा करायची आहे आणि माझ्या दुकानामध्ये अशा कित्येक मूर्ती आहेत, कित्येक म्हणण्यापेक्षा 100 ते 125 मूर्ती अशी ना नफा तोटा तत्वावर जातात। 51 मूर्ती माझ्या खरेदी भावापेक्षाही 100 रुपयांनी मला कमी मध्ये द्यावे लागतात। का द्यावे लागतात की काही लोकांची परिस्थिती नसते, काही लोक मित्रपरिवार असतो की नाही आपल्या आमरने आपल्याकडनं काही पैसे घेतलेले नाही पाहिजेत, मग त्यामुळे काही गणपती मला नफा तोटा तत्वावर द्यावेच लागतात। त्यामुळे आपली सेवा करायची आणि 1-2 महिने लोकांसाठी आपले द्यायचे किंवा नाही, गणपती व्यवसाय आपला एक नंबर आहे, लोकांना पटवून सांगायचं किंवा माझ्याकडची मूर्ती कशी आहे, काय आहे, त्यामुळे लोक आपल्याकडे जास्त आकर्षित होतात।
सर, भोर तालुक्यामध्ये सुपेकर बंधूंचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे? भोर तालुक्यामध्ये सुपेकर बंधू म्हणलं तर पहिलं आईस्क्रीम डोळ्यासमोर सुपेकर बंधू नाव घेतलं तर आईस्क्रीम डोळ्यासमोर येणार. पण आता अशी परिस्थिती झाली, आईस्क्रीम तर आमचं मूळ धंदा, पण आईस्क्रीम म्हणता म्हणता आता काही ठिकाणी सुपेकर बंधू गणपतीवाले सुद्धा म्हणायला लागलेले आहेत. हे मी बरेच ठिकाणी ऐकले, मला फोन येतो सुपेकर बंधू गणपतीवाले का? हो, मला त्यांना सांगायला लागतं हो सुपेकर बंधू गणपतीवालेच बोलतोय. सर, महाराष्ट्र 24 तास न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण गणेश भक्तांना काय सांगाल? मला लोकांना एकच सांगायचं, आतापर्यंत तुम्ही प्रत्येक प्रकारचे शोरूम बघितलेलं आहे, म्हणजे कपड्यांचं शोरूम असू दे किंवा सोने चांदीचं शोरूम असू दे किंवा गाड्यांचं शोरूम असू दे, गणपतीचं शोरूम काय असतं हे फक्त तुम्हाला भोर तालुक्यामध्ये सुपेकर बंधू आईस्क्रीमवाले यांच्याकडेच तुम्हाला बघायला मिळेल. आणि पूर्णपणे 3 मजली असे गणपतीचे भव्य दिव्य गणपती शोरूम फक्त मंगळवारपेठ 106 मंगळवारपेठ भोर येथे आपल्या पाहावयास मिळेल. आमच्याकडे पूर्णपणे ड्रेस घातलेले गणपती म्हणजे ड्रेपरी, फेटा किंवा गळ्यातलं उपरणं, आम्ही डायमंड वर्कचं काम, हे सगळं असं आम्ही प्रॉपरपणे करतो. तुम्ही एकदा आमच्या दालनाला अवश्य भेट द्या आणि आमच्या इथले गणपती पहा, आणि गणपती बघताल तर तुम्ही आमच्या गणेश मूर्तींच्या प्रेमात पडताल. आपल्या सोबत इथे काही कारागीर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की ते गणपती मूर्ती जे पेहराव असतात ते कसं तयार करतात. प्रत्यक्षात त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, तुम्ही गणपतीचा पेहराव करता, ही कल्पना नेमकी तुम्हाला कशी सुचली? मी गेले 4 वर्षापासून ह्या दुकानामध्ये काम करतोय. मी एकदा मुंबईला जाता जाता मी आपल्या सहज एका स्टॉलला व्हिजिट केलं होतं, आणि जाता आता मला तिथे फेटा, धोतर, असे डायमंड वर्क वगैरे खूप दिसले. म्हणून मी म्हणलं आपल्या भोर ग्रामीण भागामध्ये ही संकल्पना जर यूज केली तर काय आपल्याला जास्त रिस्पॉन्स भेटेल, म्हणून आम्ही ही संकल्पना इथे सुरू केली. पोलीस भरतीचं वेळ होतं, पोलिसांमध्ये जायचं कुठेतरी वेळ होतं, कबड्डी चॅम्पियन सुद्धा आहात. गणपती बाप्पाची सेवा करण्याची का असं वाटलं की गणपती सेवा करावी? हा, मला म्हणजे मी यायचो, मला गणपतीची खूप आवड आहे. मी यायचो इथं बघायचो, लहान असताना यायचो, बघायचो, जायचो. एक दिवस आलं, दादांनी मला चान्स दिल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. मी इथे येऊन हे शिकायला भेटलं, मला नवीन नवीन काहीतरी शिकायला भेटलं, त्यामुळे मी हे आवडीने करतो. पोलीस भरतीची तयारी सुरू आहे. भविष्यामध्ये समजा पोलीस झालात तुम्ही, तर पुन्हा गणपती बाप्पाची सेवा करायला याल का? हा छंद मला लहानपणापासून आहे. जर मला नक्कीच जर वेळ भेटेल तर मी हे मला आवडीने मी करेन. आपण इथे आहात, या 2 वर्षामध्ये काही बदल तुम्हाला जाणवतो का? आहे की दरवर्षी नवीन पॅटर्न असतात मूर्त्यांच्या, नवीन डिझाईन असते, नवीन धोतर फेटे वगैरे येते, इथं चालू असतं काम. दरवर्षी नवीन नवीन येतं मूर्त्या इथं. दादा, गेले 2 वर्ष आपण इथे कामाला आहात, काही या 2 वर्षामध्ये काही बदल तुम्हाला जाणवले आहे का? मला इथं 2 वर्ष झाली आता, तर दरवर्षी मूर्त्यांचे नवीन पॅटर्न असतात, नवीन डिझाईन, नवीन वर्किंग असतं इथं. धोतर फेटा वगैरे नवीन नवीन येतात, तर लोकांचा प्रतिसाद पण त्याला चांगला असतो. इथल्या मूर्त्या लांब लांब पण जातात, दुसऱ्या कंट्रीमध्ये पण जातात, तर लोक इथं लांब लांब पण येतात, मूर्त्या घ्यायला येतात. आता पुण्यातील प्रसिद्ध वकील ऍडव्होकेट माधवी पोद्दार मॅडम आहेत, ज्या स्वतः इथे सुपेकर बंधूंचे मूर्तीचं ख्याती ऐकून त्या स्वतः आता गणपती बाप्पाची मूर्ती खरेदी करण्यासाठी आल्या आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मॅडम, तुम्ही पुण्यातून भोर तालुक्यामध्ये आला आहात मूर्ती खरेदी करण्यासाठी, काय सांगाल? गेल्या 10 वर्षापासून मी सुपेकर बंधूंच्या या गणेश मूर्ती दालनातून मूर्ती घेते. पुण्यामध्ये अनेक मूर्त्यांचे स्टॉल लागतात, पण इथल्या मूर्त्यांची ठेवण बैठक मला वेगळी वाटते. शिवाय किमतीमध्येही बराच फरक दिसतो. आणि 10 वर्षापासून मी घेतेय. 10 वर्षापासून सुपेकर बंधूंचा गणपती माझ्या घरी 10 दिवस वास करतो आणि तो भरभराटच देऊन जातो. त्यामुळं एक मनातील भावना म्हणून आणि एक मंगलमय भावना घरामध्ये 10 वर्षापासून सुपेकर बंधूंच्या गणपतीने समृद्ध आणली, म्हणून मी ती परंपरा कायम ठेवली आणि दरवर्षी मी सुपेकर बंधूंकडे मूर्ती घेण्यासाठी येते. 10 वर्ष आपण पुण्यातून भोरमध्ये येत आहात गणपती खरेदीसाठी, काय गेल्या 10 वर्षामध्ये आपल्याला फरक जाणवत आहे? आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या दरवर्षी नवीन डिझाईनच्या कलात्मक मूर्त्या येतात, पारंपरिक अशा. उदाहरणाखातर जर आपण बघितलं तर यावर्षी राम मंदिराची स्थापना झालेली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण आनंदोत्सव साजरा करून राम मंदिराची प्रतिष्ठापना, राम मंदिर उभा केलं. तर आपण जर बघितलं तर ती वरती रामाची जी मूर्ती आहे
ती अतिशय सुबक, कलात्मक आणि एकदम वेगळ्या रूपामध्ये तुम्हाला गणपतीची रामाच्या रूपामध्ये मूर्ती दिसून येईल. आपण इकडे जर बघितलं तर कृष्णाच्या रूपामध्ये ही गणपतीची मूर्ती आहे. तसेच अजून एक कृष्णाचं रूप आपल्याला इकडे पाहायला मिळेल. अतिशय सुंदर कलर आणि कलात्मक सुबक मूर्ती आहे. ह्या अशा अनेक विविध प्रकारच्या मूर्त्या आपणाला जर बघितलं तर सुपेकर बंधूंकडे पाहायला मिळतील. आणि माझं असं म्हणणं आहे की छोट्या तालुक्याच्या ठिकाणी जर अशा पद्धतीनं व्यवसाय जर अशा प्रकारच्या व्यक्ती उभा करत असतील, मोठ्या प्रमाणावर करण्याचा प्रयत्न करत असतील, तर आपल्याला त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. आपल्यासोबत काही गणपती बाप्पाचे भक्त सुद्धा आहेत, जे इथे गणपती विक्री म्हणजे गणपती खरेदीसाठी आलेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. दादा, आज तुम्ही सुपेकर बंधू जे गणपतीचं स्टॉल आहे तिथे तुम्ही आला आहात गणपती खरेदीसाठी, काय सांगाल? गणपतीच्या मूर्त्या खूप चांगल्या आहेत आणि खूप जसे मनामध्ये बसेल अशा मूर्ती आहेत, जशा आपल्याला पाहिजेत मनमोहक. जेणेकरून आपण एखादी गणपतीची मूर्ती बघतो तर ते आपल्या मनावर बसली पाहिजे, तर ते आपल्या घरामध्ये आपण बसवणार. आणि त्या पद्धतीने इथं गणपतीच्या मूर्ती आहेत, त्यामुळे मी इथं आज आलेलो आहे. सुपेकर बंधूंच्या 3 मजली भव्य दिव्य दालनामध्ये आपण आलो. त्या महाराष्ट्र 24 तास न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सर्व गणपती बाप्पाची माहिती घेतली. हे गणपती बाप्पा कसे तयार केले जातात, त्यांचा पेहराव कसा तयार केला जातो याची माहिती सुपेकर बंधूंकडून घेतली. त्याचबरोबर जे विद्यार्थी होते, जे कारागीर होते, तसेच काही ग्राहक इथे आपल्याला भेटले, त्यांच्याकडून सुद्धा आपण जाणून घेतली की सुपेकर बंधूंची ख्याती नेमकी काय आहे. आणि महाराष्ट्र 24 तास न्यूज चॅनलच्या माध्यमातून भोर तालुक्यातील सुपेकर बंधूंचं भव्य दिव्य दालनातील गणेश मूर्तींचं दर्शन आपण पाहणार आहोत.